नमस्कार, मी हितेश मस्के. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करत आहे राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे. अ, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून आपल्या परकीय इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून शिवराय या सत्राचं सुरू करणार आहोत. त्याआधी आज 17 ऑगस्ट म्हणजेच छत्र बाजीराव पेशवे यांची जयंती आहे. चाळीस वर्षाच्या आयुष्यात बाजीराव पेशवे यांनी अतुल पराक्रम गाजवला. 1720 मध्ये म्हणजेच पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 25 एप्रिल पर्यंत 1740 पर्यंत त्यांनी 20 वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात मावळा डिसेंबर 1723, धार 1724, औरंगाबाद 1724, पालखेडचे युद्ध फेब्रुवारी 1728, अहमदाबाद 1731, उदयपूर 1736, फिरोजाबाद 1737 अशा अनेक मोठ्या 47 लढाया त्यांनी केल्या आणि त्यामध्ये ते अजिंक्य राहिले. ह्यांचा सक्सेस रेट 100% होता. वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्यांच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच नको मिळायला. त्याची रणनीती आपण मैदानी लढाई जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणून द्यायला कारणीभूत झाले. अशा या थोर युद्धाला स्मरून आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवात करण्याआधी आपली राज्याभिषेक समारोह संस्था यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. शिवराज्याभिषेक समारोह संस्था ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी म्हणजे सिंधू साम्राज्य दिनी सुवर्ण दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्याचे नंतर साम्राज्यात रूपांतर झाले. त्यामुळे देशभक्तीसाठी रायगड किल्ल्याचे महत्व अनन्य साधारण महत्व आहे. तिथीनुसार रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातून अनेक शिवप्रेमी उपस्थित असतात. राज्याभिषेक समारोह संस्थेची ठाणे याची स्थापना 1989 साली झाली. आपण गेली 31 वर्ष तरुण आणि तरुणींना रायगडावर घेऊन जातो. आपली ठाण्यातील एकमेव संस्था आहे जी रायगडाला जाताना रायगडाच्या आधी आपण परिक्रमा करतो व तसेच आपण दिवाळीला दुर्गबांधणी स्पर्धाही घेतो. पण आज कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्याला कोणतेही जाहीर कार्यक्रम करता येत नाही. याचं सोल्युशन म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर आपण केलेला आहे. आपल्या आतापर्यंत भरपूर कार्यक्रम झाले. आपला पोवाडा भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते 21 जून रोजी. त्यात आपल्याला प्रफुल्लजी माटकर हे प्रसिद्ध वक्ते आपल्याला लाभले होते. त्यानंतर आपले हेमंतजी महाजन, अजितजी मोघे असे मोठे आणि प्रसिद्ध व्यक्ती आपल्याला लाभले आहेत. तसेच आपण लोकमान्य टिळकांवरही काही कार्यक्रम घेतले आहेत. त्याची लिंक तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब चॅनलवर मिळेल. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी बाल इतिहासप्रेमी साक्षी सबनीस हे आता आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तिने लिहिलेली कविता सादर करेल. नमस्कार, मी साक्षी नागे सबनीस. आज राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या मार्फत परकीय लेखकांच्या दृष्टिकोनातून शिवराय या विषयावर आधारित एक सत्र आयोजित केले आहे. या सत्रात आपल्याला परकीय लेखकांच्या दृष्टिकोनातून शिवराय याबद्दल काही माहिती जाणून घेण्यास मिळणार आहे. पण तत्पूर्वी मी काही बोलू इच्छिते आपल्या महाराजांबद्दल. आपले महाराज पराक्रमी, धाडसी आणि शूर, प्रेमळही होतेच, पण माणूस म्हणून ते उत्तम होते. आणि म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या कर्तृत्वाचा जेवढा अभिमान आहे तेवढाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा.
पण आजच्या या आधुनिक युगात आपल्या समाजाला अनेक वाईट गोष्टींनी पांघरले आहे आणि म्हणूनच आपल्या शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी, शूर, धाडसी लोकांची गरज आहे. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या एका कवितेतून केला आहे आणि मला सांगायला खूप छान वाटते की ही कविता मी स्वतः लिहिलेली आहे. शिवनेरीवर पहाट झाली, सह्याद्रीचा सूर्य जन्मला. शिवनेरीवर पहाट झाली, सह्याद्रीचा सूर्य जन्मला. मराठ्यांच्या वाघिणीला आज त्या पुत्र जाहला. भवानी माता खुश झाली, म्हणे माझ्या तलवारीला हात मिळाला. भवानी माता खुश झाली, म्हणे माझ्या तलवारीला हात आला. आज त्याच हातात नाव शिवाजी पण शिवभा झाला. घराघरात मनामनात नांदू लागला. जिजाऊंच्या स्वराज्याचं स्वप्न तो पाहला. त्याच स्वप्नाची गरज आहे आम्हाला. म्हणता म्हणता शत्रूंच्या तोंडात काढून घेऊ लागला. मुघल निजाम साऱ्याच पुरवली. त्यानं भगवाच फडकवला. आज त्याच भगव्याची गरज आहे आम्हाला. राक्षसांच्या नजरेत तो खुपू लागला. राक्षसांच्या नजरेत नमस्कार. नमस्कार. शिवनेरीवर पहाट झाली, सह्याद्रीचा सूर्य जन्मला. शिवनेरीवर पहाट झाली, सह्याद्रीचा सूर्य जन्मला. मराठ्यांच्या वाघिणीला आज त्या पुत्र जाहला. भवानी माता खुश झाली, म्हणे माझ्या तलवारीला हात मिळाला. भवानी माता खुश झाली, म्हणे माझ्या तलवारीला हात मिळाला. आज त्याच हाताची गरज आहे आम्हाला. नावानं शिवाजी पण प्रेमानं शिवभा झाला. नावानं शिवाजी पण प्रेमानं शिवभा झाला. घराघरात मनामनात नांदू लागला. जिजाऊंच्या स्वराज्याचं स्वप्न तो पाहू लागला. जिजाऊंच्या स्वराज्याचं स्वप्न तो पाहू लागला. आज त्याच स्वप्नाची गरज आहे आम्हाला. म्हणता म्हणता शत्रूंच्या तोंडचा घास तो काढून घेऊ लागला. म्हणता म्हणता शत्रूंच्या तोंडचा घास तो काढून घेऊ लागला. त्या राक्षसांच्या नजरेत मात्र खुपू लागला. गडावर त्यानं भगवाच फडकवला. गडावर त्यानं भगवाच फडकवला. आज त्याच भगव्याची गरज आहे आम्हाला. मुघल निजाम साऱ्यांनाच पुरून उरला. मुघल निजाम साऱ्यांनाच पुरून उरला. मराठ्यांच्या इतिहासाचा राजा तो झाला. पण जुलमानं नाही तर प्रेमाने राज केला. पण जुलमानं नाही तर प्रेमाने राज केला. आज त्याच प्रेमाची गरज आहे आम्हाला. शाहिस्ते खानाची बोट तर अफजल खानालाच त्यानं फाडला. शाहिस्ते खानाची बोट तर अफजल खानालाच त्यानं फाडला. बाजी प्रभू तानाजी असे मावळे होते साथी. हर एक युद्ध तो जिद्दीनेच लढला. हर एक युद्ध तो जिद्दीनेच लढला. आज त्याच जिद्दीची गरज आहे आम्हाला. फक्त आणि फक्त तो स्वराज्यासाठीच जगला. फक्त आणि फक्त तो स्वराज्यासाठीच जगला. वाघाच्या चालीनं चित्ताच्या वेगानं त्यानं इतिहासच रचला. वाघाच्या चालीनं चित्ताच्या वेगानं त्यानं इतिहासच रचला. आम्हाला स्वराज्य दिले. आम्हाला स्वराज्य दिले पण आमचा राजा मात्र निघून गेला.
आम्हाला स्वराज्य दिले, पण आमचा राजा मात्र निघून गेला आणि म्हणूनच आज त्याच राजाची, त्याच देवाची, त्याच छत्रपतींची गरज आहे आम्हाला. गरज आहे आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद साक्षी. अतिशय छान अशी कविता तिने सादर केलेली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे साक्षीने थेट सावंतवाडी इथून आपला कार्यक्रम जॉईन केला आहे. नुकतीच तिने 10वी परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. अशी अतिशय छान अशा कविताने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आज आपला कार्यक्रमाचा विषय आहे परकीय लेखकांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज. तर अशा अनेकां प्रेक्षकांना असे प्रश्न पडतात की शिवाजी महाराज परकीयांच्या दृष्टिकोनातून कसे आहेत. त्यासाठी आपल्याला आजचे सुनीलजी नायर आणि सचिनजी फणसेकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्याआधी मी त्यांचे परिचय करून देतो. इतिहासप्रेमी सुनीलजी नायर हे मुळातील पुण्यातील आहेत. सध्या त्यांचं वास्तव्य ठाण्यात आहे. मीडिया क्षेत्रात 30हून अधिक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. शिवकालीन इतिहासाची आवड त्यांना आहे. गेले 25 वर्षाहून जास्त अधिक वर्ष त्यांचा अभ्यास त्यावर आहे. तसेच आज विशेष उपस्थिती म्हणजे सचिनजी फणसेकर. त्यांचं वास्तव्य ठाणे इथे आहे. बिझनेस स्टँडर्ड या वृत्तपत्राचे ते CEO म्हणून कार्यरत आहेत. तर सचिनजी फणसेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या संवाद सत्राला सुरुवात करावी. हितेश, धन्यवाद. आणि साक्षी, अतिशय सुंदर कविता म्हटलीस तू. म्हणजे 10वी चा अभ्यास सांभाळून महाराजांवरती एवढं प्रेम करून तू ही कविता लिहिलीस, त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. शिवाजी महाराजांचं आयुष्य आणि त्यांच्या कर्तृत्वाने गेले 3 शतकं आपल्या मराठी मनावर गारूड केलंय. शिवचरित्र आपल्याला भेटतं ते कधी आपल्या 5वी-6वीच्या पुस्तकांमधून, थोडंसं मोठं झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे किंवा रणजित देसाई यांच्या कादंबऱ्यांमधून, नाहीतर कधी सभासद किंवा चिटणीसांच्या बखरीमधून, तर कधी कवींद्र परमानंद किंवा कवी भूषण यांच्या काव्यरूपी लिखाणातून. जेधे शकावली किंवा जेधे करीना सारखे काही नोंदी सोडल्या तर महाराजांच्या काळात फार कमी लिखाण हे तत्कालीन लेखकांनी केलेले सापडतं. त्यामुळे शिवचरित्र जर समजून घ्यायचं असेल तर एक महत्वाचा स्रोत म्हणजे त्या काळी ब्रिटिश, पोर्चुगीज, फ्रेंच या लेखकांनी लिहिलेल्या पत्रांमधून किंवा त्यांच्या नोंदींमधून. या विषयावरती आज बोलण्यासाठी उपस्थित आहेत शिवचरित्राचे अभ्यासक, वाचक आणि चिंतक श्री सुनील नायर. त्यांच्या आडनावावरून जाऊ नका. अस्खलित मराठी संभाषण आणि मराठी वाचन हा त्यांचा खास पैलू आहे. आज ते समकालीन परकीय लेखकांच्या नजरेतून त्यांना समजलेले महाराज या विषयावरती सविस्तर बोलणार आहेत. तर हितेश, पहिला प्रश्न तू घे. हो, नक्कीच. खरं तर शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही व्यक्तीशी किंवा कोणाशीच होऊ शकत नाही. पण नेहमी नेपोलियन आणि सिकंदर या 2 मोठ्या युद्धांचं नेहमी उल्लेखनीय असतं की हे सर्वात मोठे राजे होऊन गेले. तर त्यातूनही शिवाजी महाराज यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ ठरतात एक माणूस म्हणून आणि एक राजा म्हणून, ते आम्हाला जाणून घ्यायचं. धन्यवाद सचिन. साक्षी, अप्रतिम कविता. ह्या वयात मुलांची आवड महाराजांच्या आयुष्यात, मराठ्यांचा इतिहास, आजची नवीन पिढी ह्याच्यात उतरते हे पाहून अप्रतिम भयंकर आनंद होतो. कारण आजकाल हे फार कमी दिसतं आणि त्यातही इतिहासाचा अभ्यास करायचा तर ते पाहून अजूनही आनंद होतो. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे याचे सगळे युवा तुर्क मित्र माझे, ह्यांचा धन्यवाद. आज मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सचिन फणशीकर माझे मित्र आणि त्यांचे साडू अजय पाठकजी यांनी रेफर केलं तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. तर हितेश, तू विचारलेला जो प्रश्न आहे ना की महाराजांची कायम तुलना बरेच इतिहासकार किंवा बरेच लोक नेपोलियन बोनापार्टे आणि अलेक्झांडर, ज्याला आपण सिकंदर किंवा अलेक्झांद्र
असं म्हटलं जातं, ह्यांच्याशी तुलना केली जाते. ह्या दोघांपेक्षा, अगदी थोडक्यात सांगतो, ह्या दोघांपेक्षा महाराज श्रेष्ठ का, ह्यातलं एक कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. अलेक्झांडरचा चे वडील फिलिप्स हा ग्रीसचा एका राज्याचा राजा होता आणि तो जेव्हा गेला त्यांनी त्याच्या मागे त्याच्यासाठी, अलेक्झांडरसाठी एक राज्य आणि सैनिक, ट्रेंड सैनिक मागे ठेवले होते. दुसरं, नेपोलियनच्या बाबतीत म्हणायचं तर नेपोलियन हा त्या आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल एक ऑफिसर होता फ्रेंच आर्मीमध्ये, त्यामुळं त्याच्या मागे एक मोठा समूह होता उभा. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवल्या तर महाराजांचं कर्तृत्व किती मोठं आहे हे तुमच्या लक्षात येईल. 16 वर्षी राज्यकारभाराची सुरुवात करायची, त्याला ते विजन आणलं पाहिजे. आणि तसं म्हणायला गेलं तर एका जहागीरदाराचा मुलगा अशी त्या करिअरची सुरुवात आहे. कुठेही काही मोठं, बरं हे पुण्याची जहागीरची होती ती, ते कोल्हापूर सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्ण जंगल होतं, माणसंच नव्हती तिथे. तिथून सगळी सुरुवात करून माणसं गोळ्या करण्यापासून सुरुवात होती ती. ह्याच्यातच महाराजांचं मोठेपण आहे. म्हणजे नेपोलियन बोनापार्टे, अलेक्झांडर किंवा जुलियस सीझरशी सुद्धा महाराजांची कंपॅरिझन होते. तर जुलियस सीझर हा एक प्रतियश असा पॉलिटिकल पर्सनॅलिटी होती आणि तो एक रोमनचा ऑलरेडी सेटल्ड असा एक आर्मी कमांडर होता आणि त्याने अनेक युद्ध जिंकत मग तो डिक्टेटर झाला. त्यामुळे सगळ्यांच्या मागं मोठी यंत्रणा पहिल्यापासून होती. त्या यंत्रणेचा त्या लोकांनी उपयोग करून आपलं राज्य निर्माण केलं. महाराजांच्या बाबतीत असं नाही आहे, 100% शून्यातनं राज्य निर्माण झालेलं आहे. म्हणूनच महाराजांचं मोठेपण या सगळ्यांपेक्षा मोठं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, माझा पुढचा प्रश्न असा आहे सुनील तुला, एवढ्या प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे महाराजांच्या बाबतीत, तर मग परदेशी लेखक जे आहेत त्यांनी लिहिलेल्या साहित्याला महत्व आपण का द्यायचं आणि त्याला कुठल्या नजरेतून आपण बघू शकतो? नाही, त्याचं ते कारण आपण आता पहिलं, जसं तू तुझ्या सुरुवातीला म्हणाला की आपल्या सुरुवातीला काय झालं, आपल्याकडे पहिल्यांदा जो मराठ्यांचा इतिहास जो आला तो ग्रँडफने लिहिला 1818 साली. तो हिस्ट्री ऑफ मराठाज म्हणून 3 खंडात त्यांनी ग्रँडफनी, जो साताऱ्याच्या दरबारमध्ये रेसिडेंट होता, तेव्हा तो रेसिडेंट असल्यामुळे त्याला बरेचसे डॉक्युमेंट्स मिळाले. पण ग्रँडफ वाचता तुमच्या लक्षात येईल की ग्रँडफनी बराचसा इतिहास लिहिताना, म्हणजे महाराजांचा आणि संभाजी महाराजांच्या पर्यंतचा इतिहास लिहिताना सभासद बखर, आपल्या चिटणीस बखरचा जास्त उपयोग केलेला आहे. आणि आपल्याकडच्या त्यावेळेस महाराजांच्या काळात किंवा समकालीन जे काही साहित्य मिळतं, तू जसा उल्लेख केला, चिटणीस बखर जी पहिली आहे ती 1695 साली सभासदांनी लिहिलेली बखर आहे, ती राजाराम महाराजांच्या बोलण्यावर लिहिलेली आहे. दुसरं, परमानंदांची शिवभारत जे मिळतं ते 32 अध्याय आहेत, 33वा अध्याय अर्धवट येतो, तो नंतर फार नंतरच्या काळात आपल्याला मिळालाय. त्यानंतर कविभूषण ते कविता आहेत त्यानंतर चिटणीस बखरी 1812 साली कोल्हापूर दरबारात लिहिली गेली, त्यांच्या सांगण्यावरनं ती लिहिली गेलेली आहे. आणि त्यामुळे तसे समकालीन आपल्याकडं काय म्हणतो त्याला, ऐतिहासिक दस्तावेज फार कमी आहेत तसे. त्यामुळे होतंय काय की परकीय हे जे लोक आहेत, म्हणजे पोर्चुगीज असतील किंवा डच असतील किंवा फ्रेंच असतील, तेव्हा इंग्लिश असतील, त्या काळात त्या लोकांनी त्यांचे ऑब्झर्वेशन्स लिहून ठेवलेले आहेत. कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं की हे बरेचशी लोक, ईस्ट इंडिया कंपनी सगळ्यांचीच होती, डचांची होती, पोर्चुगीजांची होती, डेन लोकांची होती, डचांची होती, फ्रेंचची होती. तर बऱ्याचशा यातल्या लोक नोंदी डायरीज फार करायचे. त्या डायरीज मध्ये त्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे त्या बरेचशा रेफरन्स आपल्याला महाराजांच्या बाबतीत मिळतात. आता आपले म्हणजे नवीन पिढीचे इतिहासकार, म्हणजे ब्रिटिश काळात जे आपले इतिहासकार, जसं जदुनाथ सरकारांनी प्रचंड काम महाराजांवर केलेलं आहे. पण त्याच्यात फक्त प्रॉब्लेम असा होता की जदुनाथ सरकारांनी
त्यांचा सगळा जे काही लिखाण महाराजांच्या बाबतीत केलंय ते बेसिकली युरोपियन्स आणि मुघल आणि मुस्लिम रायटर्स ह्यांच्या रेफरन्स केला. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातनं मराठीतलं जे साहित्य होतं म्हणजे सगळ्या बखरी होत्या किंवा जेदे करीना होता किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी अजिबात गौण मानल्या त्या आणि त्या त्यांनी घेतल्याच नाही. त्यानंतर सुरेंद्रनाथ सेनांनी 1920 साली रिसर्च करून ब्रिटिश म्हणजे युरोपियन समकालीन ट्रॅव्हलर्स आहेत, त्यात डॉक्टर्स आहेत, त्यात ईस्ट इंडिया कंपनीचे ऑफिशियल्स आहेत, काही गव्हर्नर्स आहेत, त्या लोकांनी त्या वेळेस जे काही नोंदी करून ठेवल्या त्याचं सगळं एडिटर त्याचं सगळं संकलन करून फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी म्हणून एक प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे. त्यात युरोपियन्सना महाराजांबद्दल वाटणारं एक आकर्षण प्रचंड होतं. त्यातल्या एका माणसाचं नाव 100% घेतलं पाहिजे. ॲबेकॅरे नावाचा एक पादरी होता. तो महाराजांच्या प्रचंड प्रेमातच होता, पोर्चुगीज होता तो. तर त्यांनी हिस्ट्री ऑफ शिवाजी असे त्यांनी पुस्तकच लिहून काढलंय. कॉस्मो द गार्दा हा साधारण 1695 साली ते पुस्तक त्यांनी लिहून काढलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या लोकांच्या लिखाणामधनं महाराजांचे वेगवेगळे पैलू आपल्याला सांगायची तुला गंमत अशी आहे की अफजल खान मारला गेला त्यावेळेस ते म्हणजे अख्ख्या ईस्ट रिजन मध्ये ती बातमी पसरली. युरोपियन्स मध्ये तर हे खूप मोठं प्रचंड आकर्षण झालं. महाराज म्हणजे ही व्यक्ती कोण आहे, अफजल खान सारख्या माणसाला मारतो मग हा कोण आहे, ही व्यक्ती कोण आहे. तिथून जी क्युरिओसिटी लोकांची जी सुरू झाली ना तर ती त्यात सगळ्या लोकांनी बरेच लोकांनी त्यातल्या मोठं जे कार्य बरंचसं जास्त लेखन जे केलं ते ॲबेकॅरेंनी केलेलं आहे. डच रेकॉर्ड्स खूप आहेत महाराजांबद्दल. आणि मग प्रत्येकाने बरं ह्यातल्या बरीचशी लोक महाराजांना भेटलेली नाहीये. एक फादर अँब्रोस सोडला किंवा निकोलस मनुची सोडला किंवा थॉमस निकोलस सोडला किंवा हेनरी ऑक्सिंडन ही काही ठराविक मंडळी जर सोडली तर बाकीची लोक महाराजांना भेटलेली नाहीयेत. पण ती लोक त्या काळात भारतात कुठे ना कुठे होती. बरं या सगळ्यांचा एक कॉमन दुवा असा होता की सुरत हे भारतातलं सर्वात मोठं सीपोर्ट असल्यामुळे हे सगळे युरोपियन्स सुरतला यायचे आणि सुरतला महाराजांनी 2दा हल्ला केला होता, 64 आणि 70. दोन्ही वेळेस जे काही झालेलं आहे त्याच्या सगळ्या कथा आणि जे त्याला बघणारे काही लोक तिथं होती, वखारी म्हणजे डच वखार, पोर्चुगीज वखार, फ्रेंच वखार, इंग्लिश वखार, ह्या सगळ्यांची लोक तिथं जी लोक होती त्या लोकांना ही भेटायची आणि त्याच्याकडनं हे जाणून घ्यायचे की झालंय काय नेमकं. आणि दुसरा एक तुला एक गमतीचा भाग एक सांगतो तुम्हाला की जदुनाथ सरकारांनी एक ऑल ड्यू रिस्पेक्ट, जदुनाथ सरकार खूप मोठे इतिहासकार आहेत, माझी अजिबात म्हणजे आपण त्यांच्या पायरीशी बसायची लायकी नाही, पण तरी एक वाचक म्हणून मला एक कायम असं वाटतं की जदुनाथ सरकारांनी ना सुरत लुटीच्या बाबतीत महाराजांचे जे लिखाण केलेलं आहे त्या बाबतीत महाराजांवर थोडासा अन्याय केलेला आहे. त्याच्यात जदुनाथ सरकारांनी असं म्हणलेलं आहे की शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या लोकांनी तिथं प्रचंड म्हणजे लूट तर केली, त्याआधीच गेले होते, पण तिथं बराच अन्याय केला. आणि हे सगळं जे काही त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा बेस काय होता तर एक इंग्लिश हे होता, स्टाफर होता ईस्ट इंडिया कंपनीचा, त्याला पकडलेलं होतं. तो अटकेत तो कुठेतरी बाहेर जाताना पकडलेलं होतं. तर त्यांनी जे काय रिपोर्टिंग केलेलं आहे त्याच्या गव्हर्नरला आणि प्रेसिडेंटला, त्याच्या आधारावर त्याच्या त्या डॉक्युमेंटच्या आधारावर ते लिहिलं गेलेलं आहे. पण दुर्दैवानं एक दुसरी बाजू त्याची अशी की हा जो माणूस होता ना ही वॉज त्याला ईस्ट इंडिया कंपनीने नोकरीतनं काढलेलं आहे आणि म्हणून तिथे ॲबेकॅरे किंवा हे जे काही युरोपियन लोक होती ह्या लोकांचे स्टेटमेंट फार महत्वाचे आहेत सुरत लुटीच्या बाबतीत. कारण त्यात क्लिअर युरोपियन्सनी तिथं ॲबेकॅरेनी मेन्शन केलेलं आहे, बाकीच्यांनी असं खरोखर तिथं लिहिलेलं आहे की महाराज दोन उल्लेखनीय गोष्टी आहेत त्याच्यातल्या. एक तर स्वतः
फादर एम्ब्रोस हा एक कॅप्युचिनी म्हणजे फ्रेंच मिशनरी होता. तर तो जाऊन महाराजांना भेटले ते आणि त्यांनी सांगितलं की बाबा, आणि महाराजांना त्यांच्याबद्दल माहिती होतं की ते फादर एम्ब्रोस तिथल्या गरीब लोकांसाठी खूप काम करतात. त्यामुळे महाराजांनी त्यांना क्लिअर कट आपल्या सैन्याला आदेश दिलेले होते की ह्या फ्रेंच मिशनरीजना त्रास द्यायचा नाही आणि त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी तिथे सैनिक ठेवले. दुसरं एक फादर एबेकॅरेने एक उल्लेख केलेला आहे की एक डेन म्हणजे डच लोकांचा एक एजंट होता, एक गुजराती व्यापारी. तो मयत झालेला होता, पण त्याच्या बाबतीत, आणि तो खूप श्रीमंत होता, तर त्याच्या बाबतीत महाराजांना कळलं की तो प्रचंड गरिबांना मदत करायचा, म्हणून त्याच्याही घराचं रक्षण महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे इतकं सूक्ष्म लक्ष ठेवून जी व्यक्ती एखादी मोहीम पार पडती त्या व्यक्तीकडनं अन्याय होणं अशक्य आहे. मग असं वाटतं की त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की हे जर युरोपियन लोकांनी हे लिहून ठेवलं नसतं तर हा पैलू आपल्या समोर आलाच नसता. म्हणून मला असं वाटतं की अशा अनेक किस्से आहेत. किंवा गमतीचा भाग म्हणजे थॉमस निकल्सन हा जेव्हा ह्याला गेला होता, आपल्या रायगडावर गेला होता, राजापूरच्या लुटीची ते डिस्कशन म्हणजे बोलणं करायला की लुटीचे ते काय त्यांचं नुकसान झालेलं आहे, ती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. तर त्याच्यात त्यांनी एक खूप एक मार्मिक गोष्ट अशी लिहिलेली आहे की रायगडवर जाताना वर गेल्यानंतर त्यांनी रायगडाचं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनात त्यांनी असं केलेलं आहे की विथ अ लिटल प्रोव्हिजन दिस कॅन बी मॅन्ड फॉर इयर्स विथ अ हँडफुल ऑफ पीपल, असं त्यांनी रायगडाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग तिथे कुठेही आपल्या आत्ताच्या रेकॉर्डमध्ये कुठेही रायगडावरच्या वास्तूंचा उल्लेख नाही आहे, पण निकल्सनच्या पत्रामध्ये वास्तूचा उल्लेख आहे. महाराजांचा वाडा मोठा आहे, त्याला खूप मोठं असं चौक आहे, त्याच्या चारी बाजूनी तो वाडा आहे, तिथं साधारण 300 घरं आहेत वरती रायगडावर. महाराजांचा वाडा म्हणजे त्या किल्ल्याच्या ह्याच्यामुळे भव्य वाडा आहे आणि त्या वाड्याच्या एका वाड्यातनं ऑफिशियल कामं महाराज करतात असं त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि तो वाडा त्यांनी बघितलेला आहे आणि त्या वाड्यातच तो महाराजांना भेटलेला आहे. आता गंमत अशी आहे की हे युरोपियन्सनी लिहून ठेवलेलं आहे, आपल्या कुठल्याही साहित्यामध्ये ह्याचं वर्णनच नाहीये. कारण आज दुर्दैवानं आपल्याला फक्त रायगडावर गेलं की तो फक्त चौथरा दिसतो आणि साधारण आपण एक अंदाज बांधतो, कल्पना करतो की काय असेल ते. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ह्या फॉरेन बायोग्राफर्समुळे. मी तुला आधी एक अगदी छोटं एक सांगतो, गंमत सांगतो की हेनरी रेविंग्टन आणि त्याच्या बरोबरचे रिचर्ड टेलर आणि फिल गेफोर्ड हे 3 कॅरेक्टर्स राजापूर वखारी चे ला असताना त्या लोकांनी पन्हाळ्याच्या घेरावमध्ये तोफा घेऊन सिद्धी जोहरला मदत केली, म्हणूनच ते राजापूरची लूट महाराजांनी केली. आता त्या लोकांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिलंय की त्यांना 1.5 वर्ष अटक करून ठेवली होती, पण त्यांच्याकडनं लेबरचं काम करून घेतलं जायचं, रायगडाचं बांधकामाचं काम त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे. तर त्यांना 1.5 वर्षाचा पगार त्या तिघांना म्हणून 666 रुपये दिलेला आहे. ब्रिटिशांना त्यांच्याकडनं 666 रुपये त्यांना पगार दिलेला आहे 1.5 वर्षाचा, ह्याची नोंद आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी किती छान आणि किती सुंदर आहेत, पण ह्या लोकांनी ह्याच्या नोंदी ठेवल्यामुळे आपल्याला कळलं, नाहीतर आपल्याला कळलंच नसतं ना. म्हणजे मला वाटतं ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांना एम्प्लॉय करणारे कदाचित भारतामधले महाराज ही पहिली व्यक्ती असेल. हो, आणि ईस्ट इंडिया दुसरी एक फार गमतीचा भाग त्यातला असा आहे, मी तुला मगाशी ते थॉमस निकल्सनचं म्हणलं की तो तुला वाक्य वाचून दाखवतो त्याचं, ते लिहिलेलं आहे ते तुम्हाला. अ फ्यू मॅन मे कीप इट फ्रॉम द वर्ल्ड इफ द हिल बी फर्निश्ड विथ प्रोव्हिजन्स. त्यानंतर त्यांनी लिहिलेलं लार्ज टँक्स कट इन द रॉक्स कॅन प्रोव्हाइड वॉटर फॉर थ्रू द इयर. म्हणजे इतक्या पाण्याच्या टाक्या तिथे तयार केल्या होत्या की वर्षभर पाणी पुरेल इतकं त्या किल्ला सजग केलेला होता. आणि हिज हाऊस ऑन द हायेस्ट पीक ऑन द माउंटेन, लॉजिंग बिल्ट
huge quadrangle with a large house in the middle where he hears business of importance. तर त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे जे त्यांनी हा जो महाराजांच्या घराचा उल्लेख आहे ना, हा मला सांग आतापर्यंत माझ्या वाचनामध्ये कुठेच आलेला नाही, कुठेच आलेला नाहीये. तर हे किती, म्हणूनच मला असं वाटतं की जितक्या आता तर अनेक पत्र, मोडीची पत्र वगैरे आल्यामुळे बऱ्याचशा इतिहास आपल्यापर्यंत आता कळतोय. पण बरं, त्यात दुसरी गोष्ट म्हणजे एक दुसरा फार महत्वाचा भाग जो आहे की एक फ्रँकॉइस मार्टिन हा माणूस 42 वर्ष भारतात राहिलाय. आणि मग तो पहिल्यांदा सुरतमध्ये आला, मग सुरतमधनं तो आयुष्यभर तो कर्नाटकात राहिला. आणि ही वॉज द फाउंडर ऑफ पॉंडिचेरी सिटी ॲज अ फ्रेंच बेस. मग त्याचं ते हे, तर त्यांनी कर्नाटक एक्सपिडिशन म्हणजे महाराजांचं जे कर्नाटक मोहीम आहे त्याचं पूर्ण डिटेल लिहिलेलं आहे. म्हणजे त्यात शेरखान लोधी बरोबरचा तिथलं ते शेरखाना बरोबरचं ते युद्ध, मग तिथले लोक कसे आधी विरुद्ध गेले होते, नंतर सगळे कसे नांग्या टाकून महाराजांसमोर हतबुद्ध झाले, हे सगळं वर्णन त्या माणसाने केलेलं आहे. तर त्यात हा सांगण्याचा मुद्दा काय सांगतो मी, इथे परत मला परत जगन्नाथ सरकारांकडे जावं लागतं. तर कर्नाटक मोहीम ही महाराजांची किती मोठी विजन होती हे आपल्या लक्षात येईल. आणि त्याचं इम्पॉर्टन्स युरोपियननी कसं हेरले पहा, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, आपल्याकडे लिहिलेलं नाही येते. कर्नाटक मोहिमेबद्दल लिहिलं गेलेलं आहे. बखरीमध्ये खूप छोटा उल्लेख आहे, दोन्ही बखरीमध्ये, पण ते कम्प्लीट एक डायरी फ्रँकॉइस मार्टिनने लिहून ठेवलेली आहे. पूर्ण आता 3 महिन्याचा तर पूर्ण 4 पाण्याचा पूर्ण ते महाराज कुठून आले, कसे आले, सेंट थॉमस म्हणजे आत्ताचं चेन्नई मधलं एक भाग आहे त्या तिथं कसे, तर पूर्ण त्यांनी माहिती त्यात दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक गमतीचा भाग असा होता, म्हणजे जगन्नाथ सरकारांचं म्हणणं असं होतं की त्यांचा एक व्ह्यू असा आहे की महाराजांनी कर्नाटक मोहीम हे केवळ लूट मिळवण्याकरता केली, म्हणजे राज्याभिषेकानंतरच केलेलं ना ते. पण रानडेंनी ते खोडून काढून त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की हे काही तसं नव्हतं, कारण 1700 पर्यंत 1690 पर्यंत पॉंडिचेरी ही जिंजीच्या अंडर होती. याचं कारण असं आहे की 1688 साली फ्रेंचांनी पॉंडिचेरीमध्ये किल्ला बांधायचा म्हणून तिमाजी केशव नावाच्या जिंजीच्या सुभेदाराकडे परवानगी मागितलेली आहे. आणि 1690 साली 1690 की 1695 साली राजाराम महाराजांनी पॉंडिचेरी गहाण ठेवली 6000 चक्रासाठी फ्रेंचांकडे. तर गोष्टी म्हणजे त्यातनं लूट हा विषयच नव्हता. लूट करायची असती तर महाराजांनी जिंजी बांधलीच नसती ना. जिंजीचे 3 ते पूर्ण सगळ्या पाडून ते पूर्ण तो जिंजीचा किल्ला, कारण तिथनं 9 वर्ष राजाराम महाराजांनी तिथूनच मराठ्याचं राज्य चालवलं ना. ते जर इतकं विजन नसतं तर महाराजांनी ते केलंच नसतं. तेव्हा लूट हा नव्हताच. ते कदाचित मला वाटतं पाकिस्तान जसा अफगाणिस्तानचा वापर स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून करतं, तसा महाराजांनी दक्षिणेचा वापर स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून केला होता. कारण त्यांना माहिती होतं आज ना उद्या औरंगजेब उतरणारच आहे. बरोबर, महाराजांनी तयारीच ती केलेली होती. कारण जगन्नाथ सरकारांचं लॉजिक असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं ओरिजिनल राज्य जे महाराष्ट्रातलं आहे, आपलं स्वराज्य आहे, आणि कर्नाटक राज्य जे आहे ह्याच्यामध्ये आदिलशाहीचा पण भाग आहे आणि कुतुबशाहीचा पण भाग आहे. तो 2 शाह्यांच्या मध्ये एवढी जागा ठेवून दुसरं राज्य निर्माण करतील का? पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की 1674 पर्यंत आदिलशाही खिळखिळी करून टाकलेली होती आणि कुतुबशाही महाराजांच्या विरुद्ध कधी गेलीच नाही ना. ताकदच नव्हती कधी मुळात. त्यामुळे औरंगजेब हा नंतर जो येणार होता हा मराठ्यांना संपवण्यासाठी आला. तो काही हे त्याच्या लक्षात आलेलं नव्हतं. तर सुधीर, आपण परत जरा थोडस या फॉरेन यांच्याकडे वळूया.
त्या इंग्लिश आणि पोर्चुगीज हे जे सर्वांनी जे महाराजांविषयीचे निरीक्षण आहे तर त्याच्यामध्ये काही सुसूत्रता आढळते का? म्हणजे सगळ्यांचंच हे आढळते? नाहीये. ह्याचं कारण असं आहे की आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. महाराजांनी पोर्चुगीजला सुरुवातीपासून कारण सुरुवातीला आहे ना साधारण 1600 म्हणजे महाराजांचा जो उभरता काळ होता ना त्या काळात इंग्रज फार स्ट्रॉंग झाले नव्हते. दे वर व्हेरी सेकंडरी. कारण त्यावेळेस पोर्चुगीज खूप स्ट्रॉंग झालेले होते. त्यामुळं महाराजांचं पोर्चुगीजांबरोबर कारण बार्देसला जे गेले ते बार्देस जे जिंकलं त्यांनी पोर्चुगीजांच्या विरुद्ध, कारण ते त्यांच्याकडे कंप्लेंट्स खूप गेल्या होत्या की तिथले रोमन कॅथलिक हे जे पादरी आहेत हे तिथल्या लहान मुलांना किडनॅप करायचे आणि त्यांना कन्वर्ट करायचे. तर त्या कंप्लेंट्स खूप महाराजांपर्यंत गेल्या होत्या. म्हणून ते बार्देसचं एक मोठं कारण पोर्चुगीजांविरुद्धचं कारण हे इन्क्विजिशनच्या नावाखाली जे काय ते करत होते ना त्यासाठी महाराज वॉज वन ऑफ द म्हणजे हे प्रायमरी रिझन त्याचं एक होतं त्याचं. पण ह्या दोघांच्या लिखाणामध्ये त्यातले इंडिव्हिज्युअल काही लोक आहेत जसं आता हा ॲबे कॅरे हा महाराजांच्या प्रेमात पडलेला आहे. इंग्रजांनी जे डॉक्युमेंट्स आहेत ते इंग्लिश व्हॉल्युम्स म्हणून जे इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी म्हणून 2 व्हॉल्युम्स आहेत तो पूर्ण पत्रव्यवहार आहे. त्यामुळं तिथे ते ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे. मग शिवाजी महाराजांबद्दल असं त्यांनी काय म्हणतो त्याला असं वेगळं लिखाण काही केलेलं नाहीये. पण पोर्चुगीज फ्रेंच ह्या लोकांनी इंडिपेंडंट लिखाणं केलेली आहेत. पण त्या दोघांचे व्ह्यू वेगवेगळे आहेत. ह्याचं कारण असं आहे की पोर्चुगीजांचा सुरुवातीचा बराचसा काळ महाराजांच्या फार ते एक चौलच्या वागाच्या नंतर गेल्यानंतर मग महाराजांनी चौलमध्ये त्यांना बाहेर काढलं, कोकणात त्यांना बाहेर काढलं महाराजांनी. म्हणजे रायगडच्या त्या भागातच पोर्चुगीजांना बाहेर काढलेलं होतं. तर वसईच्या भागाला पोर्चुगीज होते आणि खाली इथे गोव्यात होते. तेव्हा तिथपर्यंत महाराज फार नंतरच्या काळात पोचलेले होते. तेव्हा पोर्चुगीजांशी तसं सुरुवातीच्या काळात हे काय म्हणतो त्याला हे टफ म्हणजे काही क्लेश झालेले नव्हते. पण इंग्रजांबरोबर सारखं कारण इंग्रज सगळीकडे होते ना ब्रिटिश, कारण बॉम्बे पण नंतर पोर्चुगीजांकडनं इंग्रजांकडे गेलेलं होतं कारण दे बिकेम नेबर्स. तेव्हा एका पत्रामध्ये इंग्लिशांनी असं लिहिलेलं आहे की वी डू नॉट वॉन्ट शिवाजी एज अ नेबर नियर टू अस, असं त्यांचा एक उल्लेख आहे रेकॉर्डमध्ये. तर दोन्ही रेकॉर्ड्स हे वेगळे आहेत. पण पोर्चुगीज बरेचशा रायटर्स ॲबे कॅरे यांनी अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे. इंग्लिश लोकांनी रेकॉर्ड्स लिहिलेले आहेत. त्याच्यातनं पत्रव्यवहारामध्ये महाराजांचे अनेक आपला पैलू कळतात. मग त्याच्यात महाराजांबद्दल त्यांनी अगदी पायरेट बँडिट पासून ते थेट शेवटी त्यांनी महाराजांना महाराजा म्हणून एक्सेप्ट केलं. मग इतका तो प्रवास महाराजांचा आहे. आणि म्हणजे सुरुवातीला महाराजांच्या त्या आरमार बांधणीमध्ये त्यांनी की जी टिंगलटवाळी केली महाराजांची की अरे हे काय छोटी नावं आहेत, आणि त्याच नंतर इंग्रज म्हणतात की तशी नावं जर महाराजांबरोबर युद्ध करत असेल तर आपल्याला तशी नावं पाहिजेत. इतका तो आरमाराचा प्रवास त्यांनी एक्सेप्ट केलेला आहे. गुराबा म्हणा त्यात बरेच ते 5-6 प्रकार आहेत. बरोबर. पण ते इंग्लिश आरमार हे डीप सी मधले होते आणि आपल्याला डीप सीला जायची गरजच नव्हती. कारण आपल्याला बेसिकली काय होतं की समुद्र किनार आपल्याला प्रोटेक्ट करायची होती महाराजांना, म्हणून तिथं स्पीड मधल्या नावा पाहिजे होत्या. तटरक्षक दल सगळ्यांना म्हणजे ते अशा सपाट होत्या खालच्या आपल्या नावा सगळ्या, आणि त्यांचे वॉरशिप्स होते. तेव्हा तो या छोट्या नावांच्या स्पीड आणि त्याच्या स्पीड मध्ये फरक पडायचा. अटॅक करून पळून जायचे, तो एक फरक आहे. पण एनिवे तो आपण विषयांतर करतोय. पण बेसिकली ह्या दोन्ही सगळ्यांनी आपापल्या परीने, आणि कसं आहे माहिती का त्या वेळेस जसं जसं त्या महाराजांची त्यांचं डिलिंग झाले, कारण नंतर ब्रिटिश म्हणजे इंग्लिश लोकांबरोबर डिलिंग जास्त झालं. कारण राजापूरची वखार लुटली गेली, त्यांना जवळजवळ 10 वर्ष लागली त्या वखारीची जे काय त्यांना नुकसान पाहिजे होतं ते मिळण्यासाठी. तर त्यातले एक खूप गमतीचा भाग सांगण्यासारखा आहे. राजापूरच्या लुटीचं यांनी कॅल्क्युलेशन केलं इंग्रजांनी आणि सांगितलं की 20,000 पगोडा एवढं आमचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यांनी त्या थॉमस निकोलसला पाठवलेलं होतं
टू हे करण्यासाठी किंवा पैसे, तर त्यांनी त्याला ऑर्डर्स हे दिलेले होते की 20,000च्या अगेन्स्ट तू सुरुवात कर 12,000 पगोडाने. म्हणजे पहिली मागणी 20,000 नको, 12,000 पगोडा द्या आणि 7 वर्ष आम्हाला इम्पोर्ट कस्टम ड्युटी फ्री करा. म्हणे ते जर 12,000ला तयार नाही झाले तर 10,000 आणि 5 वर्ष कस्टम ड्युटी. त्यालाही जर तयार नाही झाले तर 8,000 आणि 4 वर्ष. तर महाराजांनी पहिली काउंटर ऑफर काय दिली असेल तर म्हणे मी 7,500 रुपये दे, पगोडा दे, ते सुद्धा दरवर्षी 2,500 पगोडा, कॅश ऑर काइंड, घ्यायचं तर घ्या. पण ते कालांतरानंतर त्याचं ते वेगळंच झालं. ते त्यांना फक्त प्रोडक्टच मिळाले, त्यांना पैसे कधी मिळालेच नाहीत. तर तेव्हा ब्रिटिशांचं लिखाण त्या डायरीजमुळं फार जास्त मिळतं आपल्याला. त्यातनं महाराजांचे अनेक पैलू बघायला मिळतात. आता जसा हेनरी ऑक्सिंडन हा राज्याभिषेकाच्या वेळेसच वरती महाराजांकडे होता, तर मग त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. त्याची एक 10-15 पानांची डायरी आहे हेनरी ऑक्सिंडनची. त्याच्यात त्यांनी जो काय उल्लेख केलेला आहे महाराजांच्या राज्याभिषेकाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, तर तो फार इंटरेस्टिंग आहे. तो त्याच्यातले काही आपण म्हणजे त्यांनी त्यावेळेस त्यांनी त्याच्यात एक किल्ल्याचा उल्लेख जो केलेला आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. तर त्यांनी असं लिहिलेलं आहे, मी थोडं वाचून दाखवतो. म्हणजे ते जुनं इंग्लिश आहे ते. तो 22 तारखेला त्याला परवा, तो 13 तारखेला मुंबईवरनं निघाला, 19ला तो पाचाडला आला खाली, 19 मेला, आणि त्याला 22 तारखेला पाचाडवरनं रायगडला जायला विजा मिळाला, म्हणजे त्याला परवानगी मिळाली. तर त्याने असं लिहिलेलं आहे, वी रिसीव्ड ऑर्डर्स टू असेंड अप द हिल into the castle, the Raja having endorsed us a house there, which we did, leaving Pachad about 3 o'clock in the morning. In the afternoon, we arrived at the top of that strong mountain about sunset, which is fortified by nature more than art. On the mountains are many strong buildings as the Raja's court, houses for the ministers of the state, to the number of about 300. It is in length about 2.5 miles and breadth half a mile, but no pleasant trees nor any sorts of grains grow thereupon. Our house was about a mile from the Raja's place. महाराजांचा विजन बघ काय. हा जरी इंग्रज आला होता तर तो काय स्टेट गेस्ट म्हणून ठेवला नव्हता. त्याला आपण जर आपण रायगडावर गेलोय तर आपण जगदीश्वराच्या मंदिराकडनं आपण मागे जातो, तिथं ती एक लांब लचक एक अशी आडवी एक वास्तू दिसते, जे बॅरॅक्स होते. बॅरॅक्स आहेत, त्याच्या मागे त्याला घर दिलेलं होतं. तर दुहेरी हेतू, एक तर त्याच्यावर लक्ष ठेवायला, आणि दुसरं म्हणजे मेन बिल्डिंग पासून अगदी लांब, आणि ते अगदी कोपऱ्यात होतं, कम्प्लिटली आयसोलेटेड. तेव्हा त्याला वरती काय चाललंय कधीच कळत नव्हतं त्याला. म्हणजे मला काय वाटतं, हे जे आहे ना, म्हणजे महाराज आपल्याला एक राज्यकर्ते म्हणून माहिती आहेत किंवा एक मोहीम आखणारे म्हणून माहिती आहेत, पण महाराज ऍक्च्युली व्यापारी म्हणून कसे होते हे पण मला वाटतं यांच्या बऱ्याचशा लिखाणातून आपल्याला ह्याच्यावरच बघ ना, लुक ॲट हिज बिझनेस सेन्स. त्यांचा बिझनेस सेन्सच बघ ना, की तुमची लूट. आणि त्यात गंमत अशी आहे की ह्या राजापूरच्या लुटीचे बरेच इंग्लिश रेकॉर्ड्स मध्ये कंप्लीट एक कौलनामा त्यांनी तयार केला. ब्रिटिशांनी, इंग्लिशांनी कौलनामा तयार केला, जो महाराजांकडे त्यांना घ्यायचा होता. त्याच्यात त्यांनी 2 अटी अशा घातल्या होत्या इंग्रजांनी, की ब्रिटिश म्हणजे इंग्लिश कॉइन्स, करन्सी स्वराज्यात चालली पाहिजे, ही एक अट होती. आणि दुसरी अट अजून एक अट अशी होती की महाराजांच्या बंदरामध्ये जर चुकून भरकटून इंग्रजांचं जहाज आलं, फुटलं, तर त्याच्यातल्या ते जहाज किंवा त्यातल्या चीज वस्तू त्या लोकांनी
म्हणजे महाराजांच्या लोकांनी इंग्रजांना परत द्यायचं असून दोन ॲडिशनल क्लॉज टाकले होते. तर महाराजांनी ते सगळे क्लॉज मान्य केले. हे 2 क्लॉज महाराजांनी खोडून काढले. ते म्हणले करन्सी माझ्या राज्यात चालवून देणार नाही. आणि मग शेवटी ते म्हणाले की करन्सी मी चालवून म्हणजे करन्सी मी परवानगी देईन, पण तुमचं करन्सी जर मोगलांच्या करन्सीच्या वजनाचं इक्विव्हलंट असेल तर, म्हणजे सोनं आणि चांदीच्या ज्या मोहरा होत्या त्या मोहरांचं वजन जर मोगली कॉइन्सच्या वजनाचा असेल, कारण इंग्लिश कॉइन्सचं वजन खूप कमी असायचं, तर त्या सेम वजनाचा जर असेल तर मी चालवून देईन. तर मी चालवून देईन म्हणजे तुझं कंपल्शन नसेल माझ्या प्रजेवर, ते त्यांच्यावर असेल, त्यांना घ्यायचं तर घेतील नाही तर घेणार नाही. हे एक. आणि दुसरं म्हणजे ते म्हणले जहाज देणार नाही मी. याचं कारण असं म्हणलं की तुम्ही सगळे व्यापारी आहात, डच आले, फ्रेंच आले, पोर्चुगीज आले, तर तुमच्यापैकी कोणाचंही जहाज राहिलं तर मला प्रत्येकाचं जहाज परत द्यावं लागेल ना मला, तर मग ते देणार नाही. तेव्हा त्या 2 अटी मानून बाकी त्यांच्या अटी महाराजांनी मान्य केल्या. म्हणजे एक बिझनेसमन म्हणून किंवा एक इकॉनॉमिस्ट म्हणून पण त्यांचं जे महत्व आहे ते मला वाटतं परकीय लेखकांच्या ह्याच्यातूनच जास्त अधोरेखित होतं. त्याच्यावरती आपल्या स्वकीयांनी लिहिलेलं नाही फारसा. गमतीचा भाग जो आहे की फायनल जेव्हा बोलणी करायला ही लोक वरती गेली आणि ते करन्सी म्हणजे ते लुटीचा जो वसूल त्यांना द्यायची होती, तर शेवटी असं ठरलं की त्याला चांदी द्यायची. तर चांदीचा भाव जो काही त्या दिवशी इंग्रजांनी हिशोब केला होता की बाबा चांदीचा भाव मार्केटमध्ये एवढा आहे, समजा हिशोबाला आपण असं धरू की 10 रुपये किलो आहे त्या काळात, तर वरती अण्णा मोरोजपंत म्हणाले की चांदी, त्यांनी म्हणले आमच्याकडे त्या दिवशी त्यांनी चांदीचा हिशोब केला तर म्हणलं आमच्याकडे चांदी 20 रुपये. तो म्हणलं असं कसं, म्हणे चांदी आमच्याकडे तर 10 रुपये. तो म्हणलं ना चांदी आमच्याकडे 20 रुपये आली. आमच्या म्हणजे स्वराज्यात चांदी काल रात्रीपासून 20 रुपये झाली. चांदीचा भाव वाढवून टाकला मार्केटमध्ये. आणि तो इंग्रजांना ते घेण्याशिवाय, एक्सेप्ट करण्याशिवाय पर्यायच नव्हता. सो लुक एट इज अॅक्युमेंट. दुसरा म्हणजे अजून एक त्यांचा बिझनेस अॅक्युमेंट बद्दल आपण बोलतोय, म्हणजे कमर्शियल अॅक्युमेंट बद्दल. आपल्या राज्यात मागच्या वेळेस माझ्यामध्ये अजितनी मोघेंनी त्याच्या भाषणात सांगितलं होतं, त्यांच्या आपल्या राज्यामध्ये मीठ, खडा मीठ असायचं आणि पोर्चुगीजकडनं मीठ तिकडनं यायचं. ते मीठ आपल्यापेक्षा क्वालिटीने चांगलं होतं. तेव्हा राजापूरच्या सुभेदारांनी महाराजांना पत्र लिहिलं की आपल्याकडचं मिठाला उठावणीच नाहीये, कारण त्यांचं मीठ स्वस्तही आहे आणि क्वालिटी पण चांगली. तर महाराजांनी सांगितलं की काही कर की त्यांच्या मिठावर जी कस्टम ड्युटी आहे ती 2.5 पट करून टाक. आता ह्यामुळं काय झालं, ऑटोमॅटिकली पोर्चुगीजांचं मीठ महाग झालं आणि आपलं स्वस्त झालं. स्मॉल मूव्ह, एक छोटा, हे जे आपण दुर्दैवानं काय होतं माहिती का, आपल्याला किंवा आजच्या हे म्हणावं लागतं की आपल्याला महाराज म्हणजे शाहिस्ते खानाची बोटं मोडली, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, आग्र्यावरनं पेटाऱ्यातनं पळाले आणि राज्याभिषेक, ह्याच्या पुढे महाराज आपण बघतच नाहीये. नाही, म्हणूनच मला वाटतं त्यासाठीच या परकीय लेखकांचं वाचन आपण केलं. कारण बघ ना तू, आणि ह्यात गंमत बघ, म्हणजे परकीयांना महाराज, म्हणजे परकीयांनी त्या काळात महाराजांची अबेकॅरेनी त्यांची तुलना अलेक्झांडर बरोबर केलेली आहे. त्या लोकांना अलेक्झांडर रोमचा राजा होता, रोमचा एम्पायर होता, त्याच्याशी तुलना केलेली आहे महाराजांची त्यांनी. आणि अबेकॅरेनी एक खूप इंटरेस्टिंग वाक्य जे लिहिलेलं आहे ना, दॅट इज समथिंग विच इज मला शब्दात सांगता येत नाही, पण त्यांनी असं लिहिलेलं आहे, एव्हर डेस्टाइंड टू कॉन्कर अ पार्ट ऑफ द वर्ल्ड विच इज स्टडीड विथ एक्स्ट्रीम केअर. म्हणजे जो भाग जिंकायचा असेल त्याचा प्रचंड अभ्यास महाराज करायचे. मग त्या भागाची खडानखडा माहिती, प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती होती. म्हणजे आपण जे म्हणतो की सुरतीची लूट किंवा अफजल खान वधानंतर 18 दिवसात
पन्हाळ्यापर्यंतचा भाग म्हणजे त्या आत्ताचा आपण म्हणतो 140 किलोमीटर, मग त्या भागातले 35 किल्ले आणि पन्हाळ्यापर्यंत हे प्लॅनिंग शिवाय नाही होणार ना रे. आज दुपारी मी सहज अफजल खान मारला म्हणून मी ताबडतोब आम्ही निघालो पन्हाळ्यापर्यंत मोहीम करायला, असं होणार नाही ना. त्यामुळे त्याला किती म्हणून ते अबेकरांनी ते लिहिलेलं आहे, एव्हर डेस्टाइन्ड टू कॉन्कर अ पार्ट ऑफ द वर्ल्ड विच ही हॅड स्टडीड विथ एक्स्ट्रीम केअर. Secondly, everything about the duty of a general and a soldier. Above all, the art of fortification, which he understood better than the ablest engineer in the world. म्हणजे आता मला एक सांगा की हे कुठेही आपल्या समकालीन ह्यात कुठे कोणाचं नाहीये, हे युरोपियन्सने लिहिलंय, हे मान्य करतायत की किती मोठं वाक्य, किती मोठं हे येते. हे युरोपियनच्या इतिहासाचा आपण या किंवा यांच्या रेकॉर्डचा अभ्यास केला नसता किंवा हे अवेलेबल नसतं तर हे जे कंगोरे महाराजांचे हे आपल्या समोर आलेच नसते ना. म्हणजे मॉडर्न मॅनेजमेंट गुरु म्हणून आपण ज्यांना ऍज अ सीईओ म्हणून बघतो की ज्यांना इकॉनॉमिक्स पण कळतं, ज्यांना इंजिनिअरिंग फॅक्टरीज पण कळतात. अजून एक अबेकरांनी अजून एक खूप गमतीचा वाद दिलाय. तो म्हणतो हे सगळं ठीक आहे, बट त्याने एक वाक्य लिहिलेलं आहे, ग्रेट मेन फाइंड प्रेज इवन इन द माउथ ऑफ हिज एनिमी. म्हणजे शत्रूच्या तोंडातनं सुद्धा प्रशंसाच बाहेर येते. हे महाराजांच्या बाबतीत झालं. ह्याचं कारण असं होतं की 1672-73 साली तो विजापूरला गेला होता हा अबेकरे. तेव्हा त्याने ते वर्णन केलं की अफजल खानच्या बायकांची कबरीचं बांधकाम वगैरे चालू आहे. तर तिथं एक पर्शियन ओरिजिनचा एक आदिलशाही सरदार त्याला भेटला आणि तो माणूस, तो सरदार शिवाजी महाराजांबद्दल म्हणत होता की आमच्या या आदिलशाहीपेक्षाही किती श्रेष्ठ आहे शिवाजी, असं त्या अबेकरांनी लिहिलेलं आहे. मग शत्रू सुद्धा त्या माणसाबद्दल काय म्हणतात. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना ना, ह्या युरोपियन लोकांना, बरं ह्या सगळ्यांच्या, बरं हे जे काही युरोपियन लिहिलेलं आहे, काही ठराविक लोक सोडली तर हे जग फिरत, हे सगळ्या ऐकू गोष्टी आहेत. मग तुला अजून एक गंमत माहिती आहे, फ्रेंच रेकॉर्ड मध्ये एक गंमत अशी आहे की त्या मोंगीर मध्ये 2 डच लोकांना अटक केली मोगलांनी. कारण का की त्यांच्यावर संशय होता की हे शिवाजी महाराजांचे स्पाय आहेत म्हणून, असं डच रेकॉर्ड मध्ये लिहिलेलं आहे. मोंगीर बिहार, तिथं या 2 लोकांना अटक केली होती आणि देवर म्हणजे त्यांना पकडलं होतं का तर म्हणे दे आर म्हणजे महाराजांचे ते गुप्तहेर आहेत म्हणून, असं डच रेकॉर्ड्स मध्ये नमूद आहे. डॉक्टर स्टेफ म्हणून एक सर्जन आहे, त्याची डायरी आहे, त्यात त्यांनी लिहिलेलं आहे. अशा अनेक आता हे त्यांनी जर लिहिलं असेल तर 100% महाराजांनी सगळ्या लोकांचा वापर केला असेल ना. आता जेव्हा सुरतची दुसरी लूट जी झाली 1670 साली, तेव्हा डच गव्हर्नरशिप डायरेक्टरशिप बोलायला महाराजांनी कोणाला पाठवलं असेल तर का ग्रीक माणसाला पाठवलं. हे डच रेकॉर्ड्सच्या त्यांच्या ऑफिशियल रेकॉर्ड्स मध्ये, म्हणजे डच डायरेक्टरशिप बोलायला का ग्रीक माणसाला पाठवलं आणि तो महाराजांच्या वतीने त्यांच्याशी डील करायला गेला की तुम्ही जर एवढे पैसे दिले, काही दिलं, सगळं दिलं तर आम्ही. आणि दुसरी गोष्ट, एक दुसरा वन साइडेड आपण जे इतिहास समजतो ना की सुरत लुटीच्या वेळेस इंग्रजांनी खूप हिंमत दाखवली, दुसऱ्या लुटीच्या वेळेस त्यांनी महाराजांना खंडणी दिलेली आहे. साधारण 40,000 रुपये त्यांनी तलवार दिली, कापड दिलं, मोती दिले. हे इंग्लिश रेकॉर्ड्स मध्ये आहे ना. त्यामुळे एक जे आपल्याकडचे काही जुने इतिहासकार म्हणतात की इंग्लिश खूप ब्रेवली उभे राहिले आणि असं, हे पहिल्या वेळेस झालं, पण पहिल्या वेळेस महाराजांना इंटरेस्टच नव्हता त्यांच्याकडे जायला. पण दुसऱ्या वेळेस त्यांनी खंडणी घेतली ना, इंग्रजांकडनं पण घेतली, डचांकडनं पण घेतली, फ्रेंचनी पण दिली, सगळ्यांनी दिली. मग त्यात असं लिहिलेलं आहे की इंग्लिश रेकॉर्ड मध्ये असं आहे की 72 साली परत हुल उठली, शिवाजी येतात म्हणून, शिवाजी महाराज येतात लुटीला. ते ऐकून अख्खं गाव रिकामं व्हायचं की दहशत मोगलांनी शिवाजी महाराजांची तोपर्यंत घेतलेली होती. पण आता म्हणजे आता हे तर झालं थोडंसं आपल्या
फॉरेन ऑथर्स बद्दल किंवा या लेखकांबद्दल, पण ते सोडूनही तुम्हाला काही म्हणजे बेसिकली काही जी नावं आहेत म्हणजे आपल्या प्रेक्षकांना जी यंग मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी काही नावं सांगतो, म्हणजे ही लोक कोण कोण होती आणि त्यांचा काळ काय होता. मी पहिला सांगितलं सर्वात चांगला उत्तम इतिहास दिलाय एका पोर्चुगीजनी, कॉस्मे दे गार्दा म्हणून एक पोर्चुगीज आहे. 1695 साली त्यांनी लाईफ ऑफ शिवाजी म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यानंतर जॉन दी थेवनॉट ह्यांनी 2 खंड काढले होते. तो 1665 ते 1677 तो भारतात होता आणि 1687 मध्ये त्यांनी पार्ट 1 पार्ट 2 म्हणून त्यांनी 2 पुस्तकं काढली. ॲबे कॅरे हा एक पाद्री होता पोर्चुगीज. हा 1669 ते 76 हे 6 वर्ष तो भारतात होता. तर त्यांनी 1699 मध्ये तो गेल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट्स पोर्चुगीजला मिळाले. 1730 साली ॲबे कॅरेचं पुस्तक छापलं गेलं. एका काउंटला ते मिळालं, पोर्चुगीज काउंटला, आणि मग त्यांनी ते पुस्तक पब्लिश केलंय. त्यानंतर फ्रँकॉइस व्हॅलेंटाईन नावाचा एक फ्रेंच अधिकारी होता. त्यांनी सुरत लुटीबद्दल डिटेल लिहिलेला आहे. त्यानंतर डच रेकॉर्ड्स आहेत. त्यानंतर बर्नियर डॉक्टर होता, हा पण फ्रेंच होता. त्यांनी एक अख्खा चॅप्टर महाराजांवर लिहिलेलं आहे. फादर एम्ब्रोसची डायरी आहे. त्यांना फादर एम्ब्रोस जे महाराजांना भेटले होते आणि ज्यांना सुरत लुटीच्या वेळेस महाराजांनी अभयदान दिलं आणि त्यांनी रक्षण केलं, असा फादर एम्ब्रोस आहेत. निकोलस मनुची आहे, थॉमस निकोलस आहे. त्यानंतर इंग्लिश रेकॉर्ड्स आहेत, हेनरी रेविंग्टनची डायरी आहे. असे अनेक खूप रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत ज्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्याचं आजच्या घडीतलं मला असं वाटतं की त्याचं अजून विश्लेषण केलं आणि त्या काळातलं आपलं समकालीन मराठीचं, आपण म्हणजे एक मोठा वर्ग बखरींना मानत नाही, पण माझं म्हणणं असं आहे की बखर गाईडलाईन्स देतात, त्यात नावं येत आहेत, तर काहीतरी मिळतं त्यात आपल्याला. त्यामुळे दोघांची एक उत्तम सांगड घालणं आवश्यक आहे. दोन्हीचे उत्तम सांगड घालणं. आणि इंग्लिश आणि फ्रेंच आणि डच तर रेकॉर्ड्स आहेत, ते ऑफिशियल रेकॉर्ड्स त्यांनी लिहिलेले आहेत ते, त्यामुळे ते तर काही इट कॅनॉट बी चॅलेंज. पण बाकीच्या काही गोष्टी ज्या वन साइडेड लिहिलेल्या असतील, कारण बऱ्याच वेळा काय होतं की बायसपणा असतोच. तो बायसपणा तुला अनेक वेळा डोकवतो. म्हणजे एके वेळेस तुम्हाला ॲबे कॅरे हा थोडा पॉझिटिव्ह बायस दिसतो, कारण तो महाराजांच्या प्रेमातच पडलेला आहे. पण थेवनॉट थोडासा निगेटिव्ह लिहितो, किंवा डच रेकॉर्ड्स मध्ये थोडासा निगेटिव्ह आलेला आहे. पण ते व्यक्ती साक्षेप असल्यामुळे आणि त्या वेळेस त्यांना जसं जसं ते समोर महाराज आले किंवा त्यांचं डिलिंग जसं झालं असेल त्याप्रमाणे त्यांनी ते लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर माहिती सांगितलीस आज तू, सुनील. मला वाटतं हे जे नवीन इतिहास शिकणारे आहेत, इतिहासाचे अभ्यासक, आपली जी तरुण मुलं आज इतिहासाचा अभ्यास करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी मला वाटतं हा एक वेगळं दालन उघडण्यासारखं झालेलं आहे. आणि माझ्याकडून तर मी सगळे प्रश्न विचारलेत. हितेश, तुला काही प्रश्न विचारायचा असेल शेवटचा तर तू सुनीलला विचार. हो, नक्कीच. 2 प्रश्न आहेत माझे. एक माझा प्रश्न आहे आणि एक फेसबुक कमेंटवर आपल्याला आलेला आहे. त्यामधला एक प्रश्न आहे, थोडेसे आपण अन्य भाषेतील साहित्याविषयी पण बोलू. राजस्थानमध्ये काही पत्रव्यवहार सापडले आहेत, त्यामुळे महाराजांच्या जीवनावर काही नवा प्रकाश पडला का? तसेच काही फारसी, दखनी प्रवाशांनी काय लिहिले आहे? नाही, त्यात आता एक आपण राजस्थानी पत्रव्यवहाराबद्दल बोलू. एक खूप छान पत्रव्यवहार परकलदास टू कल्याणदास, हे 2 मिर्झाराजे जयसिंगच्या मुनीम जे होते त्या लोकांचा पत्रव्यवहार आहे. त्याच्यातनं एक जयपूरला होता आणि एक जयसिंग बरोबर होता. तर ते एकमेकांना जे पत्र पाठवत होते त्या पत्रातनं 1666 मिर्झाराजे जयसिंगची जी मोहीम होती महाराजांच्या विरुद्ध, त्या मोहिमेबद्दल बरंचसं आपल्याला आकलन होतं. त्यानंतर महाराजांच्या आग्र्यावरनं सुटका ह्याचं बरंचसं आकलन त्यातनं होतं आपल्याला.
त्यामुळं परकलदास कल्याणदासचं पत्रव्यवहारचं पुस्तकच आता अवेलेबल आहे. ते आता ते कुठे मला माहिती आहे, माझ्याकडे आहे ते पुस्तक, पण ते खूप सुंदर आहे. राजस्थानी भाषेत आहे ते. त्याचं मूळ हिंदी आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण झालेलं आहे. तर ते इतिहास वाचकांनी, नवीन इतिहासकारांनी तो नक्की वाचावा. परकलदास कल्याणदास पत्रव्यवहार आहे तो वाचावा. त्यानंतर मुस्लिम जे इतिहासकार आहेत, म्हणजे खाफी खान आहे, जो औरंगजेबचा इतिहासकार होता. साकीब मुस्तैद खान आहे, किंवा आदिलशाही मध्ये आहेत, किंवा या सगळ्या तवारिखा आहेत. या सगळ्या तवारिखा म्हणजे आपल्यासारख्या त्या डायरीजच होत्या, म्हणजे बखरी सारखाच तुझा हे. या सगळ्यामध्ये दुर्दैवाने काय माहिती का, मुस्लिम लोकांनी लिहिताना ते कायम, कारण ते त्यांचे सरदार हरले हे असं कधीच लिहिणार नाही. दुर्दैव आता खाफी खानाने किंवा आदिलशाहीचे हे तवारिकेमध्ये असं लिहिलेलं आहे की म्हणजे अफजल खान वधामध्ये महाराजांवर आक्षेप असा आहे की अफजल खानचा फसवून वध केला. आता ते इंग्लिश रेकॉर्ड्स किंवा बाकी सगळ्यांनी जे लिहिलेलं आहे, किंवा आपण शिवभारत वाचल्यानंतर आपल्याला कळतं की ते काही वधाचा प्रश्नच येत नव्हता. त्याच्यात अफजल खान काही महाराजांना काय म्हणतात सदिच्छा भेटी करता आलाच नव्हता, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यावेळेस मुस्लिम लोकांनी लिहिताना महाराजांबद्दल पॉझिटिव्ह लिहिणं अवघडच होतं. पण त्या घटना घडलेल्या आहेत. अफजल खानाच्या वधाचा घटना त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलेलं आहे, इंग्लिशने त्यांना त्यांच्या पद्धतीने लिहिलेलं आहे, आणि बाकीच्याने आपल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं नेमकं आकलन आपण केलं पाहिजे, त्याचा अभ्यास आपण करून आपण त्याच्यातनं आपल्याला, कारण शेवटी इतिहास काय, मला माझ्या वाचनानंतर मला जे त्याचं आकलन होतं आणि माझं परसेप्शन एक तयार होतं, तो माझ्या दृष्टिकोनानं मला कळलेला इतिहास. तो जो मला कळला तो तुम्हाला, प्रत्येकाला त्याचं परसेप्शन वेगळं होऊ शकतं. ते दुसरा एक फेसबुक कमेंट वरून आपल्याला प्रश्न आलेला आहे. सुधीर गायकवाडांनी हा प्रश्न विचारलेला आहे. महाराजांबद्दल समकालीन परदेशी वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांसंदर्भात थोडी माहिती द्याल का? त्यावेळेस वृत्तपत्र तसं नव्हतंच ना त्या काळात. पण त्यावेळेस युरोपमध्ये अफजल खान वधानंतर युरोपमध्ये महाराजांचं आणि सुरत लूट ही सर्वात शॉकिंग होती. कारण सुरत त्यावेळेस सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात मोठं बंदर, इंटरनॅशनल बंदर म्हणता येईल त्याला, कारण सगळे जगातले व्यापारी आणि युरोपियन सुद्धा सुरतला यायचे. त्यामुळे तिथल्या इंग्लिश गॅझेट सारखं एक छोटंसं निघत होतं, त्याच्यात लंडनला त्याचा सुरत लुटीचा उल्लेख आहे. पण तसं आपण म्हणतो तसं त्याला हे नाहीये. त्यावेळेस वृत्तपत्र असं नव्हतं. पण ह्या सगळ्या नोंदी ज्या आहेत, रेकॉर्ड्स आहे, इंग्लिश रेकॉर्ड्स आहे, फ्रेंच रेकॉर्ड्स आहेत, या सगळ्यामध्ये, या पत्रव्यवहारामध्ये हे पत्र लंडनला जायचंच होती ना. धन्यवाद सुनीलजी. कारण हा विषय, म्हणजे मला थोडक्यात एवढं सांगायचं आहे की फॉरेन बायोग्राफीज म्हणजे सुरेंद्रनाथ सेनांनी दिलेली खूप मोठी देणगी आहे. पण हा विषय इतका मोठा आहे की आपण पुढचे 5 सेशन करू शकतो, इतकं मोठं आहे ते. म्हणजे नुसतं एक ॲबे कॅरे घ्यायचा म्हटलं तरी एक सेशन ॲबे कॅरेवर होऊ शकतो, इतकं ते छान अप्रतिम आहे. तेव्हा माझं इतिहास अभ्यासकांना नम्र विनंती की ह्या फॉरेन, या परकीय लोकांचं लिखाण जे आहे ते अवश्य वाचावं. महाराजांचा अनेक वेगवेगळे पैलू आपण लोकांसमोर आणू शकतो, आणि अनेक महाराजांचे पैलू आपल्याला कळतील इतिहासाचे. आपण विद्यार्थी म्हणून, कारण मी स्वतःला अजूनही इतिहासाचा विद्यार्थी समजतो, पण आजही 22 वर्षानंतर मला असं वाटतं की मी अजूनही मॉन्टेसरीमध्ये, इतिहासाच्या त्या शाळेमध्ये. आणि धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं. मला धन्यवाद सचिन, सौरभ, हितेश, साक्षी आणि राज्याभिषेक समारोहाचे सगळे कार्यकर्ते. मला हा आज व्यासपीठ आज मिळवून दिलं आणि या व्यासपीठावर मला बोलवलं, याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो.
जगदंब. जय शिवराय. धन्यवाद सुनीलजी. अतिशय छान असा तुमच्याशी संवाद आपला झालेला आहे. नक्कीच आपण प्रयत्न करू की असे पुढेही कार्यक्रम आपण घेऊ. विशेष विशेष उल्लेखनीय बात अशी की आजच्या आधुनिक जगात पण शिवाजी महाराजांचे काही पैलू आहेत ते आपण प्रॅक्टिकली अप्लाय करू शकतो. हो हो, 100% करू शकतो. म्हणजे मी तर नेहमी सचिन म्हणाला तसा की आजच्या प्रत्येक सीओनी मॉडर्न सीओनी महाराजांचा अभ्यास 100% केला पाहिजे. कारण एक सीओ म्हणलं की तो फ्रंट लीडर असतो, तो मोटिवेटर असतो, तो बिझनेसमॅन असतो, त्याला सगळंच कळलं पाहिजे. त्यामुळं प्रत्येक मॉडर्न सीओनी शिवाजी महाराजांचा अभ्यास केलाच पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. हो, तसेच आता लोकल ला वोकल देतात. त्यासाठी जसं महाराजांनी कस्टम ड्युटी वाढून मिठाची कस्टम ड्युटी वाढून लोकल प्रोडक्ट्सला प्राधान्य दिलं, तसंच काहीतरी आपण आपल्या केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक माझी सांगायचा विषय, आता तू लोकल कस्टम आणि ड्युटी लोकल प्रोडक्ट बद्दल बोललास तर म्हणजे आजही सरकार शेतकऱ्याला हमी भाव बद्दल नुसतं बोलतच आहे, पण महाराजांनी त्या काळात शेतकऱ्याला हमी भाव दिलेला आहे. नक्कीच. अतिशय छान असं संवाद सत्र आपलं झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद सुनीलजी आणि सचिनजी यांचं. धन्यवाद. च्या सत्रात शिवाजी महाराजांचा अनेक पैलू आपण अभ्यासपूर्ण मांडणी केली, याविषयी आपले धन्यवाद. तसेच साक्षीचे धन्यवाद, अतिशय छान अशी कविता केली. तसेच राज्याभिषेक समारोह संस्थेचे कार्यकर्ते यांचेही धन्यवाद की त्यांनी हा अतिशय वेगळा असा विषय आज आपल्या समोर आणला. धन्यवाद सचिनजी. थँक्यू. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.